समाचार अब तक, सत्य का साथ। मूर्तिजापूर तालुक्यातील माणा पोलिसांनी अंमली पदार्थाच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत परराज्यातून महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले आहे। महाराष्ट्रात पश्चिम बंगाल येथून गांजा तस्करी करणाऱ्या आरोपीला मूर्तिजापूर तालुक्यातील माणा पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून तब्बल 141 किलो 330 ग्राम इतका गांजा प्रति 20,000 रुपये किलो प्रमाणे 28,26,600 रुपये व विवो कंपनीचा एक मोबाईल किंमत 40,000 रुपये, टाटा कंपनीचा 10 चक्का ट्रक किंमत 25 लाख रुपये असा एकूण 53,66,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश या राज्यातून गांजा या अंमली पदार्थाची चोरटी वाहतूक अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरून होत असल्याचे सदरच्या कारवाईवरून उघडकीस आले आहे। याबाबत गोपनीय माहिती माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूरज सुरोशी यांना मिळाली होती। मार्च रोजी सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीतून एका 10 चाकी वाहनातून एक व्यक्ती पश्चिम बंगालमधून गांजा घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या अनुषंगाने माना ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज सुरोशे, पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन यांच्या पथकाने अमरावती ते अकोला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर माना पोलीस स्टेशन हद्दीत सापळा रचला। यावेळी संशयित वाहनाचा पाठलाग करून गाडी थांबवण्यात आली। यामध्ये एक व्यक्ती WB23D7237 या 10 चाकी टाटा ट्रक मधून 141 किलो 330 ग्राम गांजा घेऊन जात असल्याचे आढळून आले। या प्रकरणी पिंटू कृष्णदास वय 35 राहणार परगणा पश्चिम बंगाल या आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे 53,66,600 रुपयांचा अवैध गांजासह मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यावरून माना पोलिसांनी आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 116/2024 कलम 8 क 20 ब 2 क 29 NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक अभिजित बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनात माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूरज सुरोशी यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे। या गंभीर कारवाईमुळे जिल्हा व तालुक्यात सर्रासपणे सुरू असलेल्या गांजा तस्करांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। समाचार अब तक ब्युरो रिपोर्ट, मूर्तिजापूर।